म्हणजे अशी एखादी जागा की ज्या ठिकाणी आपलं बायिंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी सायमल्टेनियसली वी कंडक्टेड इन द स्पेसिफिक सिच्युएशन. अशी एक सिच्युएशन असते की त्या ठिकाणी आपण काय गोष्टी विकत असतो, काय गोष्टी खरेदी करत असतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण मार्केट म्हणजे बाजार म्हणतो. आता बाजारामध्ये बऱ्याच वस्तू तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे मार्केट इज द प्लेस वेअर वी गेट नंबर ऑफ प्रोडक्ट दॅट वन रिक्वायर्ड फॉर आवर डोमेस्टिक पर्पज. आपल्या डोमेस्टिक पर्पजसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं अशी जागा. आता डोमेस्टिक पर्पजसाठी आपल्याला काय लागतं? व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, फ्लावर्स असतील, त्यानंतर तुमचे सिरियल्स असतील, पल्सेस असतील, ऑइल सीड्स असतील. ऑल दीज प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन द मार्केट. हे अशा पद्धतीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि ॲट दॅट टाइम द पर्टिक्युलर कंझ्युमर गोईंग टू द इन द पर्टिक्युलर प्लेस फॉर बाईंग द पर्टिक्युलर प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ मनी. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तुमचा जो कंझ्युमर असेल तर तो कंझ्युमर मार्केटमध्ये जातो किंवा जी अलॉट केलेली एरिया असेल तर त्या अलॉट केलेल्या एरियाच्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी इन बाय ऑफरिंग और इन्स्टेड ऑफ मनी किंवा पैशाच्या मोबदल्यामध्ये तो एखादी वस्तू विकत घेत असतो. तिथं ज्या वस्तू अवेलेबल असतील आर बेस्ड ऑन देअर इंटरेस्ट और बेस्ड ऑन देअर नीड्स. त्याला ज्याची गरज असेल किंवा त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर अशा गोष्टी तो त्या ठिकाणून खरेदी करत असतो. आणि ती वस्तू घेत असताना त्याच्या बदल्यामध्ये काय अमाऊंट ऑफ मनी हा त्या पर्टिक्युलर स्पेंडर, ट्रेडर किंवा जो कोण होलसेलर असेल तर त्याला तिथं देत असतो. तर अशा पर्टिक्युलर प्लेसला आपण काय म्हणतो? मार्केट म्हणतो. त्यानंतर त्या दुसरा वर्ड आहे आपला सर्वे. व्हॉट इज सर्वे? मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये एनीबडी? सर्वे. सर्वेचा काय अर्थ आहे? तुम्ही बघितलंय का? सर्वे कंडक्ट केलाय का? इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही सर्वे कंडक्ट केला असेल. हा, काय म्हणायचं सर्वेला? सर्वे म्हणजे काय? हा, एनीबडी? हॅलो हा सर, सर्वे मीन्स सर्वेक्षण. हा, काय डेफिनेशन आहे सर्वेक्षणची? काय करता सर्वेक्षण मध्ये? Which one part included in the survey? Hello, sir. The act of looking, seeing, or observation is known as survey. How to collect? How to collect the information? By using survey tool. तुम्ही बघितलं असेल, जो लँड सर्वे असेल किंवा मार्केट सर्वे असेल किंवा कोणत्याही टाईपचे सर्वे असतात, त्याच्यामध्ये तुमचे एंटरप्रेन्योर रिलेटेड सर्वे असेल किंवा टोटल प्रोडक्शन रिलेटेड सर्वे असेल किंवा एरिया अंडर कल्टिवेशन रिलेटेड सर्वे असेल. म्हणजे याच्यामध्ये काय करत असतो? अंडर द सर्वे वी कलेक्ट द इन्फॉर्मेशन बाय युझिंग द डिफरंट सर्वे टूल और बाय युझिंग द रिसर्च टूल. आपल्याला संशोधन करण्याचे साठी जे काही आपले टूल्स असतात किंवा आपली आपल्या असणारी साधनं असतात किंवा आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या मार्फत तिथली डेटा किंवा तिथली माहिती गोळा करत असतो, त्याला आपण काय म्हणतो? सर्वे. आता सर्वे मध्ये आपण लँड सर्वे आपण कंडक्ट करत असताना वी गॅदर द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू स्पेसिफिक पॉइंट और रिलेटेड टू स्पेसिफिक ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा एखादी प्लेस असेल किंवा एखादा आस्पेक्ट असेल तर त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण सर्वे कंडक्ट करत असतो. म्हणजे इन शॉर्ट जर आपण बघितलं तर सर्वे मीन्स कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला एखाद्या एरियाचा जर माहिती गोळा करायची असेल तर लेंथ असेल, विड्थ असेल, हाईट असेल, सॉइल टाइप असेल, ऑल दीज पॉइंट वी आर कन्सिडर्ड टू ॲज अ इन्फॉर्मेशन and we
गॅदर द पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन बाय व्हिजिटिंग द पर्टिक्युलर प्लेस. तर ती इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत असताना त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि त्यानंतर तो डेटा आपण कलेक्ट करत असतो. आफ्टर कलेक्शन ऑफ द डेटा वी interpret the data, that one related to the marking, that one related to length, that one related to the height, that one related to geographical area. Number of points are there. वेगवेगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात. That one we consider for interpretation. Interpretation म्हणजे काय? नंबर ऑफ पॉइंट्स गॅदर टुगेदर. वेगवेगळे पॉइंट्स असतात तर ते एकत्रित करणं. आणि लॅटर ऑन अनालिसिस ऑफ द पर्टिक्युलर इंटरप्रिटेटेड पॉइंट ऑर इन अनालिसिस ऑफ द डेटा. त्यानंतर आपण काय करत असतो? अनालिसिस करत असतो. मीन्स व्हॉट? हाऊ मच लँड एरिया अंडर कल्टिवेशन और हाऊ मच एरिया अंडर नॉन ऍग्रिकल्चर और हाऊ मच एरिया वी मेजर नाउ. लाइकवाइज मेजर्स और लाइकवाइज आउटपुट्स वी कलेक्ट फ्रॉम द सर्वे. या सर्वे मधून आपण आपल्याला जे काय आवश्यक गोष्ट असतील तर ते आवश्यक गोष्ट आपण कलेक्ट करण्यासाठी हा सर्वे कंडक्ट करत असतो. म्हणजे मार्केटच्या डेफिनेशन मध्ये बाइंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी ऍट स्पेसिफिक सिच्युएशन इन स्पेसिफिक प्लेस, त्याला आपण मार्केट म्हणतो. अँड सर्वे मीन्स कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन मीन्स त्याला आपण काय म्हणतो? सर्वे. आता याचं जर कॉम्बिनेशन केलं मार्केट सर्वे, तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मार्केट सर्वे? काय होईल याची डेफिनेशन? इन शॉर्ट जर बघितलं तर सर्वे मध्ये आपण काय करतो? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन. आता दॅट वन इन्फॉर्मेशन ओनली रिलेटेड टू मार्केट म्हणून आपण त्याच्यामध्ये वर्ड फक्त ऍड करतोय मार्केट. म्हणजे कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन which means market survey. But that one is not proper definition of market survey. ही प्रॉपर डेफिनेशन आपण मार्केट सर्वेची करू शकत नाही. Why? Because the market survey sometimes use structured set of market research tool or unstructured set of market research tool. That's why we call it is a process of systematic, rational and reliable collection of market information, interpretation of market information and analysis of market information. म्हणजे जर आपल्याला मार्केट सर्वेचे एक प्रॉपर डेफिनेशन जर तयार करायचे असेल तर दॅट वन इज वन ऑफ द प्रोसेस. आता ही प्रोसेस कसली आहे? सिस्टमॅटिक. म्हणजे सिलेक्शन ऑफ सॅम्पल असेल, सिलेक्शन ऑफ एरिया असेल, सिलेक्शन ऑफ पर्टिक्युलर टाइम असेल. these are the point we are consider under market survey. तर मार्केट सर्वे मध्ये आपण हे सिस्टमॅटिक पॉइंट इथं कलेक्ट करतो किंवा त्याला आपण स्टेप वाईज डेटा कलेक्शन असं म्हणतो. त्या स्टेप वाईज डेटा कलेक्शन मध्ये जे काय आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो तर दॅट वन इन्फॉर्मेशन शुड बी सिस्टमॅटिक, रॅशनल. रॅशनल म्हणजे काय? दॅट वन मेक पर्टिक्युलर युजर टू थिंक अपॉन दॅट. म्हणजे आपणाला त्याच्यामध्ये विचार करायला भाग पाडणं किंवा त्याला आपण म्हणतो रॅशनल किंवा रिझनेबल थिंकिंग किंवा रिझनिंग बिहाइंड द इन्फॉर्मेशन. म्हणजे त्याच्यावरती विचार करणं, त्याच्यावरती अगेन अँड अगेन थिंक करणं आणि त्याच्यावरती सोल्युशन क्रिएट करणं. तर त्याला आपण रॅशनल इन्फॉर्मेशन म्हणतो. अँड रिलायबल, त्याला आपण विश्वसनीय, जी काय ट्रूथ असेल, खरी इन्फॉर्मेशन असेल तर अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, त्याला आपण काय म्हणतो? मार्केट सर्वे. अगेन आय रिपीट द पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ मार्केट सर्वे. Market survey is the process of collection of market information or systematic and rational collection of market information, then interpretation of market information and analysis of market information means market survey. तर त्याला आपण काय म्हणतो? मार्केट सर्वे. thereafter मी तुम्हाला जी डेफिनेशन आहे मार्केटची, तर त्या मार्केटची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले की अशी एखादी पर्टिक्युलर प्लेस असते की त्या ठिकाणी बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस सायमल्टेनियसली हॅपन और पोटेन्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ एनी गुड्स अँड सर्व्हिसेस, त्याला आपण मार्केट म्हणतो. एनी डेफिनेशन, कुठली डेफिनेशन तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. नंतर ऍक्च्युअली मिनिंग जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर अशी प्लेस असते की ज्या ठिकाणी नंबर ऑफ पर्सन गॅदर टुगेदर सायमल्टेनियसली ॲट स्पेसिफिक टाइम अँड स्पेसिफिक सिच्युएशन. and that one gathered person, they are divided into two parties. One of them is seller and one of them is buyer, and that one gathered together to facilitate exchange the
पर्टिक्युलर गुड्स अँड सर्व्हिसेस. आता हे एकत्र त्या मार्केटमध्ये का आलेले असतात? कारण त्यांना आपले काय गुड्स असतात, सर्व्हिसेस असतात, तर ते एक्सचेंज करायचे असतात. दॅट्स वाय दे गॅदर टुगेदर अँड एक्सचेंज द गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये अजून एक गोष्ट बघायला मिळते, द व्हॅल्यू अँड कॉस्ट अँड प्राइस ऑफ आयटम ट्रेडेड ॲज पर फोर्स ऑफ सप्लाय अँड डिमांड इन द मार्केट. आता याच्यामध्ये काय तुम्ही बघितलं असेल, प्राइस फ्लक्च्युएशन. That one is the major issues in the market. Or price fluctuation is totally depend on demand and supply. If demand increases and supply decreases, that one both one are inversely proportional to each other. म्हणजे जर सप्लाय इन्क्रीज झाला तर त्याच्यावरती डिमांड डिक्रीज होत जातो, आणि सप्लाय डिक्रीज झाला तर डिमांड त्या ठिकाणी इन्क्रीज होत जातो. And that one is the major factors directly influence on the cost and value of our product. याचा परिणाम हा आपल्या जो प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्ट वरती डायरेक्टली होत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केट इज द सम ऑफ टोटल ऑल द बायर्स अँड सेलर इन द एरिया ऑर रिजन अंडर कन्सिडरेशन. म्हणजे आपण जो एरिया घेतला असेल किंवा मार्केट प्लेस असं आपण त्याला म्हणतो, तर या मार्केट प्लेस मधले जे काय ऑल द बायर्स असतील किंवा सेलर्स असतील तर त्या कलेक्टिव्ह जे काय मुवमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मार्केट असं म्हणत असतो. देन सर्वे. तर सर्वेची पण आपण डेफिनेशन बघितल्या की याच्यामध्ये जे काही सर्वे टूल असतो जो डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण यूज करत असतो. आता दॅट वन सर्वे रिलेटेड टू मार्केट. दॅट्स वाय representative means who want to collect the data, that one directly involved in the survey, and respondent who want to send information, who want to express their opinion, who want to deliver their thought or ideas to the particular representative. तर त्याला आपण सर्वे म्हणतो. म्हणजे या सर्वे मध्ये रिसर्च टूल आपला मार्केटमध्ये आपण यूज करत असतो डेटा कलेक्शन साठी, ज्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह हा डेटा कलेक्ट करत असतो आणि रिस्पॉन्डंट हा जो डेटा आवश्यक आहे त्या डेटाला तिथं रिॲक्ट होत असतो. तर दॅट वन कलेक्टिव्ह ऍक्शन और कलेक्टिव्ह प्रोसेस इज द सर्वे. आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली मिनिंग जर आपण बघितलं तर डेटा कलेक्ट करत असताना वी वॉन्ट टू ऑब्झर्व, वी वॉन्ट टू लुक टुवर्ड्स द पर्टिक्युलर सिच्युएशन. आपल्याला बघावं लागतं, कारण वेन वी आर इंटरेस्टेड टू लॉन्च द प्रोडक्ट इन द मार्केट, दॅट टाइम we get information or we should require the information regarding demand, regarding quality and regarding attraction of the consumer towards the particular product. एखाद्या प्रोडक्ट कंझ्युमरचं किती अट्रॅक्शन आहे, किती इंटरेस्टेड आहे हे आपल्याला बघावं लागतं. and then after we launch our product in the market or then after we launch our enterprise, त्यानंतरच आपण आपला एंटरप्राइज लॉन्च करत असतो. That's why we conduct the market survey prior the establishment of our enterprise. आपला उद्योग उभारण्याच्या अगोदर आपल्याला मार्केट सर्वे करणं गरजेचं असतं. and that one help to minimize the risk in the entrepreneurial activity. याचा परिणाम कुठं होत असतो, जर आपल्याला रिस्क मिनिमाइज करायचे असेल तर आपल्याला मार्केट सर्वे हा कंडक्ट करावा लागतो. आता which type of risk we are observing the entrepreneurial activity? Major risk is the loss in the entrepreneurial activity. म्हणजे if we are invest 1 rupees and at that time we can't get 1 rupees, means there is loss. In case of we invest 1 rupees, we get 1 rupees, that means is minimum return of the particular product. And if we invest 1 rupees and we get 1.5 rupees, that means the profit. तर likewise जर तुमचा जर प्रॉफिट इन्क्रीज करायचं असेल किंवा तुम्हाला प्रॉफिट मध्ये आपला एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी रन करायची असेल तर तुम्हाला मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. आणि सर्वे मीन्स द शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह समरी ऑफ एन इव्हेंट. आपली जी काय समरी असेल तर त्याचे जे काय डिस्क्रिप्टिव्ह इव्हेंटचा रिपोर्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सर्वे. म्हणजे डेटा कलेक्शन, डेटा इंटरप्रिटेशन आणि अनालिसिस ऑफ डेटा मीन्स सर्वे. Then next one, market survey. जी काय मी तुम्हाला आता डेफिनेशन सांगितल्या, इट मे बी डिफाइन्ड एज सिस्टमॅटिक, रॅशनल, रिलायबल डेटा कलेक्शन, इंटरप्रिटेशन, अनालिसिस ऑफ डेटा मीन्स मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वे म्हणजे काय तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं, डॅश डॅश इज द मार्केट रिसर्च टूल.
तर मार्केट सर्वे इज अ मार्केट रिसर्च टूल. दॅट वन इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड, मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह फॉर युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. And the main aim of the particular market survey is to analyze the market situation. आपल्याला जर मार्केट सिच्युएशन अनालाइज करायचं असेल तर आपल्याला मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. आणि ॲज लाईक गिवन इन द डेफिनेशन, मार्केट सर्वे इज अ सिस्टमॅटिक अँड रॅशनल स्टडी ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला जे डेफिनेशन मध्ये दिसतंय त्याच पद्धतीने आपल्याला स्टेप वाईज सिस्टमॅटिक अँड रॅशनल स्टडी हा मार्केट इन्फॉर्मेशनचा करावा लागतो किंवा मार्केट सिच्युएशनचा करावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो, मार्केट सर्वे. आता ही इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला बायर्स असतात, ट्रेडर्स असतात, होलसेलर्स असतात, कंझ्युमर्स असतात. म्हणजे इच वन सॅम्पल यू शुड कलेक्ट ड्युरिंग द कंडक्शन ऑफ मार्केट सर्वे. म्हणजे तुम्हाला एका रिजन स्पेसिफिक एरिया स्पेसिफिक मार्केट सर्वे कंडक्ट करायचा असेल तर तुम्हाला सॅम्पलिंग प्रोसिजर ही तिथं फॉलो करावी लागते. झिगझॅग सॅम्पलिंग प्रोसिजर फॉलो करावी लागते. मार्केट प्लेसला व्हिजिट करणं, तिथले ट्रेडर्स असतील तर स्मॉल नंबर ऑफ सॅम्पल ड्रॉन करणं ट्रेडर्स, म्हणजे झिगझॅग मॅनर मध्ये तुम्हाला ट्रेडर्स चूज करावे लागतील आणि त्या ट्रेडर्स करून तुम्हाला डेटा हा कलेक्ट करावा लागेल. लॅटर ऑन होलसेलर सेम वे, स्मॉल सॅम्पल, झिगझॅग मॅनर डेटा कलेक्शन, देन कलेक्ट द डेटा फ्रॉम द होलसेलर. देन कंझ्युमर सेम वे, झिगझॅग मॅनर, स्मॉल सॅम्पल कलेक्ट and drawn the opinion from the consumer. Likewise, you conduct the market survey for adequate and proper information for establishment and launching of our product. आपला प्रोडक्ट जर लॉन्च करायचा असेल तर आपल्याला मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. Then after, specific objective or smart objective of market survey. The smart for specific, measurable, acceptable, reasonable, time bound. आता हे तुम्हाला का सांगितले, ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्मार्ट. कुठलाही प्रोग्राम असेल किंवा कुठलंही आपलं इव्हेंट असेल, ऍक्टिव्हिटी असेल तर त्या आपल्या ऑब्जेक्टिव्ह तिथं प्रॉपरली असणं किंवा ते सेट करणं गरजेचं असतं. स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला जे गरजेचं आहे, वेअर यू इंटरेस्टेड, विच वन यू वॉन्ट और विच वन नीडेड, दॅट वन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मेजरेबल म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. दॅट ऍक्सेप्टेड, दॅट वन इझिली अचिवेबल. अँड रिझनेबल म्हणजे ते आपल्याला योग्य असणं गरजेचं आहे. टाइम बॉन्ड म्हणजे विदिन टाइम, जे काही गिव्हन टाइम पिरियड असेल तर त्याच्यामध्ये आपण ते अचीव करणं गरजेचं असतं. तर लाईकवाईज ऑब्जेक्टिव्ह यू शुड सेट ड्युरिंग द मार्केट सर्वे. आता याच्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह तर मार्केट सर्वे जे सेट केलेले आहेत, तर या मार्केट सर्वेच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये पहिला आहे टू नो द बायर्स. तुमचा खरेदीदार कोण आहे किंवा तुमचा जो कंझ्युमर कोण आहे हे तुम्हाला पहिलं माहित असणं गरजेचं असतं. Means what? The number of buyers, frequency of buying, regional location, social category. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्राईबचे लोक असतात, वेगवेगळ्या रेसेसचे लोक असतात, वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक असतात की जे तुमच्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये किंवा त्या मार्केट सिच्युएशनला तिथे अवेलेबल असतात. म्हणजे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ द बायर, कुठल्या कॅटेगरीचे, कुठल्या एजचे किंवा कुठल्या सेक्सचे पर्सन मेजरली अवेलेबल इन द मार्केट सिच्युएशन. तर दॅट्स वाय वी कंडक्ट द मार्केट सर्वे. म्हणजे मार्केट सर्वे मधून आपल्याला हे जाणून घेतो की आपला कंझ्युमर कोण आहे. म्हणजे मॅक्झिमम पॉप्युलेशन मधले यंग वन्स तिथे येतात, जेंट्स येतात, लेडीज येतात किंवा त्याच्यामध्ये अडल्ट्स असतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त जे बायर्स असतात तर ते माहीत करून घेता येतं. Then to measure the impact of promotional efforts. प्रमोशनल एफर्ट्स म्हणजे तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट हा लॉन्च करायचा असेल आणि ड्युरिंग लॉन्चिंग द प्रोडक्ट यू मेक सम स्ट्रॅटेजीज टू बाय द प्रोडक्ट. तुम्हाला तो प्रोडक्ट हा फक्त लॉन्च करून चालत नाही, तर तो तिथल्या लोकांनी खरेदी करणं अपेक्षित असतं. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रमोशनल एफर्टचे इम्पॅक्ट तिथे काय करावे लागतात, मेजर करावे लागतात. त्यासाठी तुम्ही नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज ह्या रन करत असता. कशासाठी, टू प्रमोट प्रोडक्ट ऑर ऑफ अ सर्व्हिस. तुमचा जो प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल ते प्रमोट करण्यासाठी त्या स्ट्रॅटेजी यूज करत असतात. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतील, त्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग असेल, पर्सनल प्रमोशन असेल. तर अशा काय सेल्फ प्रमोशन म्हणजे हायर प्लस असतात तर त्यांच्या थ्रू आपण ते प्रोडक्ट आपण सेल्फ प्रमोशन म्हणतो.
तर अशा पद्धतीने तुमचा प्रमोशनल एफर्ट्स हे तिथं असणं गरजेचं असतं. तर दॅट्स वन यू अंडरस्टँड, म्हणजे आपल्याला कुठले प्रमोशनल एफर्ट्स तिथं डिवोट करावे लागतील हे जर आपल्याला त्याचा इम्पॅक्ट अंडरस्टँड करायचा असेल तर मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे. टू नो द कंझ्युमर्स रिस्पॉन्स. आता कंझ्युमरचा रिस्पॉन्स कसा आहे, मार्केट प्रोडक्ट हा टेस्टिंग बेस किंवा त्याच्यामध्ये मार्केट प्रोडक्ट असेल तर त्याला रिस्पॉन्स हा कंझ्युमर कोणत्या पद्धतीने देत असतो. तर दॅट वन यू हॅव मॉनिटर देअर अँड रिॲक्ट अपॉन द पर्टिक्युलर प्रोडक्ट अँड देअर डिग्री ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड डिससॅटिस्फॅक्शन. And the degree of satisfaction and dissatisfaction of consumer totally depends upon that one in terms of quality, design, size, color, appearance, packaging material and distribution method and so on. म्हणजे तुम्हाला जर ते कंझ्युमरचा रिस्पॉन्स बघायचा असेल तर तो टेस्ट करून बघतो का प्रोडक्ट, त्याचं सॅटिस्फॅक्शन का डिससॅटिस्फॅक्शन हे कोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी येते का, त्याच्यानंतर डिझाईन येते का, त्याच्यामध्ये साईज येते का, त्याच्यामध्ये कलर येतो का, त्याच्यामध्ये अपीअरन्स येतो का, त्याच्यामध्ये पॅकिंग मटेरियल पॅकिंग असेल किंवा त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन मेथड, हे अशासारख्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात की जेणेकरून आपण ज्यावेळी प्रोडक्ट लॉन्च करू, when we want to launch our product, that time we understand all these things where we satisfy the consumers need. जे काय कंझ्युमरच्या गरजा आहेत ते आपण त्या ठिकाणी समाधानकारक तिथं सॉल्व्ह करू शकतो. तर लाईकवाईज पर्पज यू शुड कंडक्ट मार्केट सर्वे. Then after, fourth one objective to know the market cost and profit. आता कॉस्ट अनालिसिस हा अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे वी एक्सपेक्ट मॅक्झिमम प्रॉफिट और रिझनेबल प्रॉफिट फ्रॉम आवर बिझनेस. आता आपल्या बिझनेस मधून आपण काय अमाऊंट ऑफ मनी एक्सपेक्ट करत असतो, दॅट वन मनी गेट दॅट वन इज आवर प्रॉफिट परफॉर्मन्स. आता त्याच्यावरून आपण प्रॉफिट परफॉर्मन्स हा डिसाइड करत असतो. मग कॉस्ट अनालिसिस करत असताना कॉस्ट अनालिसिस लीड टू प्रॉफिट अनालिसिस दॅट गिव्स प्रॉफिट परफॉर्मन्स बाय रिजन, प्रोडक्ट अँड कस्टमर. आता हे प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल हा टोटली कशावरती डिपेंड असतो, हा डिमांड अँड सप्लाय वरती डिपेंड असतो किंवा द पर्टिक्युलर रिजन अँड द पॉप्युलरिटी ऑफ आवर प्रोडक्ट अँड कस्टमर. कस्टमर कसा आहे, त्याच्यामध्ये इन्कम लेवल काय आहे, त्याचं स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग काय आहे, त्याचं अट्रॅक्शन काय आहे, त्याचे नीड्स काय आहेत. तर ऑल दिस पार्ट्स आर इन्क्लुडेड इन द पर्टिक्युलर कॉस्ट अँड प्रॉफिट अनालिसिस. तर त्या कॉस्ट अँड प्रॉफिट अनालिसिस साठी आपल्याला काय करावं लागतं, मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. देन टू मास्टर द एक्सटर्नल फोर्सेस. आता नंबर ऑफ एक्सटर्नल फोर्सेस दॅट वन इन्फ्लुएन्स ऑन द एंटरप्रिन्युअल ऍक्टिव्हिटी. आता काही फोर्सेस असतात ते तुमच्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम करत असतात. मग त्याच्यामध्ये फॉरेन मार्केटचे जे काही शेअर्स असतात अप्स अँड डाऊन्स होत असतात किंवा फॉरेन मार्केट शेअर कधी लूज होत असतात. देन टेक्नॉलॉजिकल चेंजेस, काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस असतात, ज्या टेक्नॉलॉजिकल चेंजेस थ्रू आपला जे काय प्रोडक्ट असतो हा प्रोडक्ट आपल्या मार्केटमध्ये हा सेल केला जात नाही. मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट जर करायचे असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं आपला प्रोडक्ट हा मार्केटमध्ये येणं गरजेचं असतं. डोंट. देन टू डिझाईन अँड इम्प्लिमेंट द मार्केटिंग कंट्रोल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केटिंग कंट्रोल इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट अँड दॅट वन डेझिग्नेशन ऑफ देअर डिझाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड द पर्टिक्युलर टर्मिनल जॉब फॉर मार्केटिंग मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण जर मार्केटिंग कंट्रोल जर करायचं असेल तर तुम्हाला ईच अँड एव्हरी पार्ट हा त्याच्यामध्ये कन्सिडर करावा लागतं. ट्रेडर असेल, होलसेलर असेल, रिटेलर असेल, कंझ्युमर असेल, मग प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला मॅनेजमेंट मॉनिटरिंग करावं लागतं. आणि अपॉन दॅट यू ऑब्झर्व द मार्केटिंग परफॉर्मन्स और मेजर द मार्केटिंग परफॉर्मन्स. म्हणजेच तुम्हाला मार्केटिंग कंट्रोल थ्रू तुमचं जे काय मार्केटिंग परफॉर्मन्स असेल किंवा मार्केट मेजर परफॉर्मन्स असेल तर तो तुम्हाला तिथं काय करता येतो, अंडरस्टँड करता येतो. त्यासाठी तुम्हाला मार्केट कंट्रोल त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं डिझायनिंग हे त्या ठिकाणी करावं लागतं. द नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, पर्पज ऑफ मार्केट सर्वे. हा मार्केट सर्वे आपण कशासाठी कंडक्ट करतो किंवा मार्केट सर्वेचा मेन हेतू काय आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट पर्पज गेन क्रिटिकल कस्टमर फीडबॅक. आपणाला
याच्यातून कस्टमरचा प्रॉपर फीडबॅक कलेक्ट करणं, यासाठी आपण मार्केट सर्वे कंडक्ट करत असतो. आता मार्केट सर्वे मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला क्रिटिकल इन्फॉर्मेशन जर गॅदर करायची असेल, क्रिटिकल म्हणजे रिलायबल असेल, प्रॉपर असेल किंवा रिलेव्हंट इन्फॉर्मेशन जर गॅदर करायची असेल, तर कॉन्शियस कस्टमर्स असतात. तर ते कॉन्शियस कस्टमर दे ड्रॉन देअर ओपिनियन विथ रिस्पेक्ट टू द प्रोडक्ट, and that one critical information you gather from the consumer, and that one consumer should exist in the market situation. असे कंझ्युमर या मार्केट सिच्युएशनला एक्झिस्ट होणं अतिशय गरजेचं असतं. and that customers can be retained and new ones can be got on board. आणि जे कुठले आपले कंझ्युमर्स असतात, तर हे कंझ्युमर्स आपणाला हे ऑन बोर्ड म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या सिच्युएशनला आपण डेटा कलेक्ट करतो, तर त्या सिच्युएशनला आपण तिथं असणं गरजेचं असतं. So that's why the market survey most important purpose to gain critical customer feedback. आपल्याला कस्टमरचा फीडबॅक घेणं यासाठी गरजेचं असतं. सेकंड वन, अंडरस्टँड कस्टमर्स टेंडन्सी टुवर्ड्स परचेसिंग प्रोडक्ट. म्हणजे जर सॅटिस्फॅक्टरी ऍक्शन, अनसॅटिस्फॅक्टरी ऍक्शन ही जर आपल्याला ऑब्झर्व करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला तिथल्या कस्टमरची टेंडन्सी आपल्याला बघावी लागेल. म्हणजे तो प्राइस कडे बघून प्रोडक्ट परचेस करतो, त्याची क्वालिटी बघून प्रोडक्ट परचेस करतो किंवा त्याची सर्व्हिस बघून प्रोडक्ट परचेस करतो. म्हणजे त्या प्रोडक्टकडे बघण्याची त्याची टेंडन्सी ऑन व्हॉट बेसिस और ऑन विच फीचर बेस दे एक्सपेक्ट टू बाय द प्रोडक्ट. कोणत्या फीचर्स बेसवरती तो प्रोडक्ट बाय करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी पाहिजे किंवा त्याला सर्व्हिसेस पाहिजे. अँड ऑल्सो द सी द कॉम्पिटिटर वेअर द पर्टिक्युलर कंझ्युमर their selective demand or primary demand is there. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं काही कॉम्पिटिटर्स असतील, तर त्या कॉम्पिटिटर्स थ्रू आपणाला जे काही कंझ्युमर्स असतात ते त्याच पर्टिक्युलर ब्रँडकडे का अट्रॅक्ट होतात किंवा सिलेक्टिव्ह डिमांड तिथं का दिसून येतो, तर याच्यासाठी सुद्धा आपण मार्केट सर्वे हा कंडक्ट करत असतो. देन आफ्टर एनहान्स एक्झिस्टिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. आता जर काय आपलं प्रोडक्ट असेल किंवा आपल्या सर्व्हिसेस असतील, तर त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करणं किंवा तो प्रोडक्ट मार्केटमध्ये एक्झिस्ट करणं. आता याच्या थ्रू आपण मार्केट सर्वे कॅन ऑल्सो बी इम्प्लिमेंटेड विथ द पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग द एक्झिस्टिंग प्रोडक्ट, अनालाइज द कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल. आपण जो प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये अवेलेबल करणार आहे, तर तो कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन करणार असला पाहिजे. त्याची सॅटिस्फॅक्टरी लेवल अंडरस्टँड करून असा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च करत असतो. अलॉंग विथ गेटिंग डेटा अबाउट देअर परसेप्शन ऑफ द मार्केट. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे कशावरती डिपेंड असतं. एक तर त्याचं सिलेक्टिव्ह डिमांड, म्हणजे त्याला जर पर्टिक्युलर ब्रँडचंच प्रोडक्ट पाहिजे असेल, तर तो ब्रँडचा प्रोडक्ट तिथे घेत असतो. पण प्रायमरी डिमांड म्हणजे कुठल्याही ब्रँडचा असला तर चालेल, पण प्रोडक्ट आपल्याला आवश्यक आहे. तर या बेसिसवर जर त्याला प्रोडक्ट परचेस करायचं असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, परसेप्शन ऑफ द मार्केट. परसेप्शन म्हणजे आकलन असणं. म्हणजे एखादा ब्रँड हा क्वालिटी क्वांटिटी असेल किंवा त्याची रिजनेबल प्राइस असेल, हा त्याचा झाला सिलेक्टिव्ह डिमांड. पण प्रायमरी डिमांड की ज्याच्यामध्ये क्वालिटी असेल नसेल, क्वांटिटी असेल नसेल, आय डोंट नो, बट वी वॉन्ट द पर्टिक्युलर प्रोडक्ट. तर याच्यावरती परसेप्शन बेस किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्टरी बेस हा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आपण मार्केटमध्ये अवेलेबल करून देणं गरजेचं असतं. दॅट वन इज द डेटा वी कलेक्ट through the clientele information. Then make well informed business decision. आता आपल्याला मार्केट सर्वे कशासाठी करावा लागतो, जर आपल्या काही बिझनेस डिसिजन असतात, तर ते बिझनेस डिसिजन घेण्यासाठी. आता बिझनेस डिसिजन आपण स्पेसिफिक पॉइंटला स्पेसिफिक प्लेसला घेत असतो, आणि त्यावेळी आपण वेगवेगळे मार्केट टूल्स किंवा इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करत असतो. आणि जर आपण वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन तिथे घेत असतो, मीन्स व्हॉट, विथ रिड्यूस द डिग्री ऑफ रिस्क. And that one important for improve our business and important for business decision. जर आपल्याला रिस्क मिनिमाइज करायचे असेल, तर आपल्याला वेल इन्फॉर्म्ड बिझनेस डिसिजन आहे तिथे घ्याव्या लागतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वेचे काय इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, फर्स्ट वन आहे अंडरस्टँड द डिमांड अँड सप्लाय चेन ऑफ द टार्गेट मार्केट. त्याच्यामध्ये डिमांड अँड सप्लाय चेन कशी आहे. टार्गेटेड मार्केट असेल तर त्याची डिमांड सप्लाय चेन जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल, समजून घ्यायचं असेल,
तर आपल्याला मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. अ प्रोडक्ट इज मोस्ट लायकली टू बी सक्सेसफुल. It is developed by keeping in mind of demand and supply of the target market. This way, marketers can obtain insight about the market capabilities. आता इन्साइट म्हणजेच काय, त्याला आपण अंतर्ज्ञान म्हणतो. म्हणजे तुमच्या अंतर्ज्ञानानं तिथला डिमांड अँड सप्लाय गेज करणं, टू ऍब्सॉर्ब न्यू प्रोडक्ट अँड कॉन्सेप्ट, टू डेव्हलप कस्टमर सेंट्रिक प्रोडक्ट अँड फीचर. म्हणजे आपण जो प्रोडक्ट लॉन्च करणार आहे की तिथला डिमांड अँड सप्लाय बघून त्याचा अंदाज घेऊन त्याचं अंतर्ज्ञान आपण घेऊन त्यानुसार कस्टमर सेंट्रिक प्रोडक्ट आणि फीचर बेस्ड प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करणं. दॅट वन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मार्केट सर्वे. देन डेव्हलपिंग वेल थॉट मार्केटिंग प्लॅन. म्हणजे विचारपूर्वक मार्केटिंग प्लॅन जर तयार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मार्केट सर्वेचं महत्व तिथं जाणून येतं. म्हणजे गेटिंग डेटा फ्रॉम द टार्गेट मार्केट थ्रू market research using market survey and segmentation can be a source of creating concrete and long term marketing plan. म्हणजे जर आपल्याला एक स्ट्रॉंग कॉन्क्रीट असा मार्केटिंग प्लॅन जर तयार करायचा असेल तर तुम्हाला मार्केट सर्वे अतिशय महत्वाचा आहे की मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे. The next one, figure out customer expectation and need. म्हणजे तुम्हाला तिथे काय करायचं आहे, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत ते फिगर आउट करणं, म्हणजे त्या जाणून घेणं. ऑल स्मॉल अँड लार्ज ऑर्गनायझेशन रिक्वायर मार्केट सर्वे टू गॅदर फीडबॅक फ्रॉम देअर टार्गेट ऑडियन्स रेग्युलरली युझिंग कस्टमर सॅटिस्फॅक्टरी टूल सच ॲज नेट प्रोमोटर स्कोर, कस्टमर एफर्ट स्कोर आणि कस्टमर सॅटिस्फॅक्टरी स्कोर. तुम्हाला एक तिथं क्वेश्चनर तयार करावं लागेल आणि ते क्वेश्चनरी बेस तुम्हाला नेट प्रोमोटर स्कोर, कस्टमर एफर्ट स्कोर आणि कस्टमर सॅटिस्फॅक्टरी स्कोर या बेसिसवरती तुम्हाला तिथं कस्टमरचं एक्सपेक्टेशन आणि नीड हे तिथं डिटरमाइन करावं लागेल. सर्वे क्वेश्चनर हा जो एक्झरसाइज आहे तर त्या सर्वे क्वेश्चनर तुम्हाला तयार करायचे आहे. तर त्या सर्वे क्वेश्चनर मध्ये काही क्वेश्चन तुम्ही पुटअप करत असताना त्याचं जे काही आन्सर असेल तर ते कलेक्ट करत असतात. तर त्या सर्वे क्वेश्चनर थ्रू तुम्हाला कस्टमर एक्सपेक्टेशन आणि नीड ह्या तिथं जाणून घ्यायच्या आहेत. आणि दॅट वन म्हणजे कस्टमर एक्सपेक्टेशन्स अँड देअर नीड्स can be analyzed on the feedback to measure the customer's experience, satisfaction and their expectation. आता कशावरून आपण मेजर करतो तर त्याचा अनुभव असेल किंवा त्याचं सॅटिस्फॅक्शन असेल किंवा त्याचं एक्सपेक्टेशन असेल तर त्याच्यावरती आपण ते डिटरमाइन करत असतो. द नेक्स्ट वन, accurate launch of new product. त्याच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक्सटर्नल फोर्सेस तुम्ही बघितले असतील, म्हणजे तुमचे टेक्निकल असतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, कंझ्युमर रिस्पॉन्स असेल, बऱ्याच गोष्टी असतात की तिथून आपण आपला प्रोडक्ट लॉन्च करत असताना जे काय इन्फ्लुएन्स करणाऱ्या गोष्टी असतात किंवा जे परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात तर त्या तिथे दिसून येत असतात. पण ॲक्युरेट लॉन्च ऑफ न्यू प्रोडक्ट मार्केट सर्वे आर इन्फ्लुएन्शियल इन अंडरस्टँडिंग वेअर टू टेस्ट न्यू प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट हा कुठं लॉन्च करायचा आहे, त्या प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर कुठं आपल्याला जास्तीमध्ये त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे काही इनिशिएटिव्ह असतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कंझ्युमर्स अट्रॅक्शन असेल हे आपल्याला मॅक्झिमम मिळणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला तिथे ऑब्झर्व कराव्या लागतील. मार्केट सर्वे प्रोव्हाइड marketers a platform to analyze the scope of success of upcoming products and make changes in strategy the product according to the feedback they receive. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जो काय कस्टमरचा फीडबॅक असेल, आपला प्रोडक्ट असेल आणि त्याचे फीडबॅक म्हणजे आपल्या प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं पाहिजे, प्रोडक्टमध्ये क्वालिटी किती पाहिजे, प्रोडक्टची प्राइस काय पाहिजे, प्रोडक्टचे स्टँडर्ड्स काय पाहिजेत, प्रोडक्टचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय पाहिजे, इच वन. तर त्याचा फीडबॅक रिसीव्ह करणं अपॉन दॅट यू स्टँडर्डाइज युअर प्रोडक्ट अँड दॅट्स वाय मार्केट सर्वे इज मोस्ट इम्पॉर्टंट. देन ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट कस्टमर डेमोग्राफिक. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरचे रेस असेल, इथनिसिटी असेल, फॅमिली इन्कम असेल, ऑल दिस फॅक्टर मीन्स कस्टमर डेमोग्राफी. आता याच्यामध्ये लोकांचं जे काही शास्त्र असेल तर त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल एखादा प्रोडक्ट असेल, एखादा स्पेसिफिक रेस स्पेसिफिक जर तुम्ही केला असेल तर त्याच्यामध्ये अनादर रेसेस दे कॅन अट्रॅक्ट. इथनिसिटी बेस असेल किंवा त्याला आपण नैतिक
विशेषता म्हणतो, तर त्या बेसिसवरती असेल तर त्या पर्टिक्युलर जो ग्रुप असेल किंवा कम्युनिटी ग्रुप असेल तर तेवढीच अट्रॅक्ट होत असते. फॅमिली इन्कम म्हणजे जर हाय कॉस्ट असेल तर रिच फॅमिली फक्त ते परचेस करतील, पुअर फॅमिली परचेस करणार नाही. म्हणजे याच्यामधून तुम्हाला लक्षात येतं ऑप्टेन द इन्फॉर्मेशन अबाउट कस्टमर डेमोग्राफी. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कस्टमर हा तुम्हाला तिथे अट्रॅक्ट करायचा आहे का स्पेसिफिक कस्टमर लाईन तुम्हाला तिथे अट्रॅक्ट करायचे हे त्याच्यावरून डिसाईड केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन इम्पॉर्टंट पार्ट आहे टाइप्स ऑफ मार्केट सर्वे. दॅट वन इज बेस्ड ऑन आवर प्रॅक्टिकल मॅन्युअल. आता प्रॅक्टिकल मॅन्युअल वेळेस आपण कॉमन सर्वे टाईप आणि मार्केट सर्वे टाईप याच्यामध्ये लर्न करणार आहे. आता कॉमन सर्वे टाईप दॅट वन इन्क्लुडेड ओनली इन मॅन्युअल आणि टाइप्स ऑफ मार्केट सर्वे दॅट वन इन्क्लुडेड इन थिअरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल. आता हा जो पार्ट आपण बघतोय हा थिअरी प्लस प्रॅक्टिकल दोन्हीकडे इन्क्लूड केलेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे आणि क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. क्वालिटी म्हणजेच काय, त्याच्यामध्ये स्टँडर्डनेस असणार, त्याच्यामध्ये प्रॉपर रिलायबल इन्फॉर्मेशन असणार किंवा प्रॉपर ओपिनियन ड्रॉन केलेलं असणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या क्वालिटीमध्ये येतात. क्वालिटी म्हणजे एकदम चांगलं, म्हणजे इतरांपेक्षा वेगळं किंवा इतरांपेक्षा सर्वोत्कृष्ट, म्हणजे त्याला आपण क्वालिटी म्हणतो. क्वांटिटेटिव्ह जस्ट क्वांटिटी दॅट वन मे बी अडल्ट्रेशन, दॅट मे बी एनी influential part, all these part included in the qualitative market survey. याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. क्वांटिटी मध्ये तुम्हाला फक्त क्वांटिटी, त्याच्यामध्ये अल्ट्रेशन काय आहे, त्याची टेस्ट काय आहे, या गोष्टी तिथं बघितल्या जात नाहीत. पण आपलं जर क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वेचं जर मिनिंग बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येतं की गेट easily understand regarding qualitative market survey. If we use the specific tool for data collection, for example questionnaire type, म्हणजे particular format of questionnaire we choose or we prepare when the collection of information, that time qualitative market survey where we conduct the survey on telephone or electronic mail or face to face or via internet, and that time we exhibit our questionnaire near the customer, near the respondent, or drawn their opinion, their experience or their skill regarding the म्हणजे क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे मध्ये क्वालिटी ऑफ द पर्टिक्युलर आन्सर or quality question that one given in the questionnaire. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, the questions and their answer based on the opinion of customer, experience of customer and skill of customer. म्हणजे क्वालिटी डेटा कलेक्शन, आपणाला जे प्रश्न आपण विचारणार आहे त्या प्रश्नांचं योग्य अचूक उत्तर जे तंतोतंत असेल किंवा जे योग्य उत्तर आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे. आणि क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे मध्ये काय केलं जातं, इट मीन्स गेटिंग पीपल आन्सर टू फिक्स्ड क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स असतात आणि स्ट्रक्चर्ड आन्सर्स असतात, म्हणजे कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं पाहिजे. तर या पद्धतीने हा सर्वे मार्केट सर्वे केला जातो. त्यातून जे काही क्वेश्चनर्स असतात तर त्या क्वेश्चनर मधले क्वेश्चनचे आन्सर तिथं कलेक्ट केले जातात बाय युझिंग टेलिफोन, इलेक्ट्रॉनिक मेल, फेस टू फेस और वाया इंटरनेट. And in that both the type of market survey, where is the qualitative market survey is better tool for conduction of market survey. म्हणजे क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे जे आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे ओपिनियन ड्रॉन करायचं असतं आपल्या कंझ्युमरचं किंवा कस्टमरचं, तर त्या ओपिनियन बेस आपण आपला प्रोडक्ट हा तिथं लॉन्च करणं किंवा प्रोडक्ट जो असेल किंवा आपला एंटरप्राइज असेल तर तो एस्टॅब्लिश करणं, तर या गोष्टी आपण तिथं करत असतो. त्यासाठी क्वालिटी मार्केट सर्वे मोस्टली प्रिफर बाय अन एंटरप्रिनर. आपल्या एंटरप्रिनरनं क्वालिटेटिव्ह मार्केट सर्व्हिस प्रिफर केला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वेमध्ये जास्तीत जास्त लार्ज क्वांटिटीमध्ये क्वेश्चन अटेम्प्ट केले जातात. क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वेमध्ये स्टँडर्ड क्वेश्चन बेटर आन्सरनं तिथं अटेम्प्ट केलं जातं आणि त्याचं रिॲक्शन तिथं दिली जातं. तर दिस आर द टाइप्स ऑफ मार्केट सर्वे. त्यानंतर जो आपल्या मॅन्युअलमध्ये ऍड केलेला पार्ट आहे कॉमन सर्वे टाईप. आता कॉमन सर्वे टाईप ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्या नावामध्ये तुम्हाला दिलेलं आहे हे सर्वे टाईप कशासाठी केलेले आहेत.
आता एक कॉमन सर्वे टाईप हे तयार केलं आहे, हे आपल्या लोकल किंवा रिजनल जे काही मार्केट्स असतात त्या लोकल किंवा रिजनल मार्केटमध्ये ज्यावेळी आपण आपला प्रोडक्ट हा अवेलेबल करून देतो, त्या लोकल आणि रिजनल मार्केटमध्ये लोकल आणि रिजनल मार्केटमध्ये आपला जो प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्ट मधून जो कस्टमर असेल तर त्याचं सॅटिस्फॅक्शन कशा पद्धतीने केलं जातं, यासाठी कॉमन सर्वे टाईप तिथं आपण लोकल मार्केट सिच्युएशनला तिथं कंडक्ट करत असतो. आता त्याच्यामधला कॉमन सर्वे टाईप हा पाहिला आहे कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वे. आता कस्टमर सॅटिस्फॅक्टरी म्हणजेच काय, त्याला प्रोडक्ट हा चांगला पाहिजे, तो प्रोडक्ट हा बेटर परफॉर्मन्सचा पाहिजे, त्याचा जो रेट आहे तो रिझनेबल पाहिजे, त्याचं इव्हॅल्युएशन ॲज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट बेटर पाहिजे. म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वेमध्ये तुमच्या ज्या त्याच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वे. म्हणजे तुम्ही त्या सर्वेमध्ये त्या कस्टमरला नेमकं काय पाहिजे किंवा काय योग्य वाटतं हे विचारणं, त्याला आपण काय म्हणतो कस्टमर सॅटिस्फॅक्टरी सर्वे. नेक्स्ट वन आहे मार्केट सेगमेंटेशन सर्वे. आता सेगमेंटेशन इज दॅट वन इज द क्लस्टर ऑब्झर्व इन द मार्केट. ट्रेडर्स असतील, होलसेलर्स असतील, बायर्स असतील, रिटेलर्स असतील, तर these are the segment or these are the cluster observed in the market, and we collect the data from the particular clusters or the that one segment, and that one useful for the establishment of our enterprise. म्हणजे सेगमेंट म्हणजे वेगवेगळे भाग असतात किंवा ते क्लस्टर असतात, ग्रुप असतात, तर त्या प्रत्येक ग्रुप कडून आपण माहिती तिथे कलेक्ट करणं. आता हे क्लस्टर्स असतील किंवा कस्टमर्स असतील तर यांच्याकडून आपण काय माहिती गोळा करतो, कारण डिस्टिंक्ट इन्फॉर्मेशन और इंटॅक्ट इन्फॉर्मेशन, कंटिन्यू इन्फॉर्मेशन किंवा डिस्टिंक्ट इन्फॉर्मेशन जर आपल्याला गॅदर करायचे असेल तर तुम्हाला ट्रेडर सांगू शकतो की कोणता माल जास्त प्रमाणामध्ये सेल केला जातो किंवा कोणत्या माल हा जास्त प्रमाणामध्ये आमच्या इथून होलसेलिंगसाठी तिथं पाठवला जातो. त्यानंतर होलसेलर सांगू शकतो की हु इज द पर्टिक्युलर focus of the consumer or who is the consumer that one attract towards the commodity. आपल्या कमोडिटी कोण कंझ्युमर तिथे अट्रॅक्ट होतो ते होलसेलर कडून किंवा रिटेलर कडून तुम्हाला तिथं समजत असतं. म्हणून मार्केट सेगमेंटचा सर्वे तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे. द नेक्स्ट वन सर्व्हिस युसेज सर्वे. सर्व्हिस युसेज सर्वे म्हणजे असे कोण कस्टमर आहेत, अशा कुठल्या सर्व्हिसेस ह्या यूज केल्या जातात. मग तुम्ही जर 50% कॅशबॅक दिला असेल किंवा 50% वरती अजून तुम्हाला एक्स्ट्रा प्रोडक्ट हा तिथं फ्रीमध्ये तुम्ही सेल केला असेल, म्हणजे त्या सर्व्हिसेस तिथं ऑब्झर्व केल्या जातात कस्टमरकडून, त्याला आपण काय म्हणतो सर्व्हिस युसेज सर्वे. मग तुम्ही जर तुमचा प्रोडक्ट देणार असाल मार्केटमध्ये तर 100 रुपयाला 1 किलो देण्याऐवजी 100 रुपयाला 2 किलो देणं किंवा 100 रुपयाला 1 किलो प्रोडक्ट प्लस त्याच्यावरती काय ॲडिशनल गिफ्ट्स असतील किंवा ॲडिशनल अमाऊंट असेल किंवा ॲडिशनल अमाऊंट रिड्यूस करणं असेल, तर या सर्व्हिसेस तुम्ही तिथे काय करत असता, ऑफर करत असता, त्याला आपण सर्व्हिस युसेज सर्वे असं म्हणतो. देन युसेज इंटेन्शन सर्वे. आता ह्या ज्या सर्व्हिसेस आपण दिलेल्या आहेत किंवा त्याचं इंटेन्शन काय असतं, म्हणजे एखादा प्रोडक्ट हा कस्टमरकडून हा ह्यूज क्वांटिटीमध्ये परचेस केल्यानंतर त्याचं इंटेन्शन काय की त्या प्रोडक्टमधून किंवा जे आपण सर्व्हिस वापर केला तर त्याच्यातून त्याला डेली डोमेस्टिक पर्पजसाठी पाहिजे का त्याला इतर कारणासाठी पाहिजे, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, युसेज इंटेन्शन सर्वे हा तिथं कंडक्ट करावा लागतो. आता युसेज इंटेन्शन सर्वेमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर इंटेन्शन हे जर ऑब्झर्व करायचं असेल तर त्या कस्टमरला विदिन 6 to 12 मंथ 6 ते 12 महिन्यापर्यंत तुम्हाला त्याला ऑब्झर्व करावं लागतं. त्या सर्व्हिसेस तुम्हाला चेक करावं लागतात आणि त्या बेसिसवरती युसेज इंटेन्शन सर्वे हा कंडक्ट करावा लागतो. त्यानंतर ब्रँड इमेज अँड परसेप्शन सर्वे. ब्रँड इमेज म्हणजे आपण हाऊ टू अंडरस्टँड द पर्टिक्युलर ब्रँड इन द मार्केट, म्हणजे आपला ब्रँड जो असेल तर तो कसा पद्धतीने ओळखला जातो. म्हणजे अमूल हा ब्रँड जर असेल तर तो मार्केटमध्ये कसा ओळखला जातो, तर त्याची क्वालिटी असेल, त्याचं पॅकेजिंग असेल, त्याचे प्राइस असेल किंवा त्याची स्वीटनेस असेल किंवा त्याचं टेस्ट असेल, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, बरेच फॅक्टर्स असतात, त्या बेसिसवर त्या आपली ब्रँड इमेज किंवा ब्रँड तिथं दिसून येत असतो. म्हणजे ब्रँड इमेज अँड परसेप्शन सर्वे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँड इमेज जर तयार करायची असेल किंवा ब्रँड इमेज तिथं द्यायची दाखवायची असेल
तर त्या कॉम्पिटिटरला तुम्ही कॉम्पिट करणं किंवा कॉम्पिटिटरला ओव्हरकम करणं, अशासारख्या तुम्हाला प्रोडक्ट तिथं तयार करणं किंवा त्याचं परसेप्शन तुम्हाला त्या सर्वेमध्ये येणं गरजेचं असतं. ते ट्रॅकिंग सर्वे. आता ट्रॅकिंग सर्वेमध्ये तुम्हाला काय केलं जातं, जर डिझायर्ड इफेक्ट म्हणजे तुम्हाला त्या कंझ्युमरला ट्रॅक करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही 50% डिस्काउंट देता, 30% डिस्काउंट देता, बाय वन गेट वन फ्री देता, म्हणजे त्याला आपण ट्रॅकिंग सर्वे. तुम्ही ट्रॅक करत असता कंझ्युमरला की तुम्ही इतर गोष्टी न जाता या गोष्टीकडे लक्ष द्या किंवा ही गोष्ट तुम्ही परचेस करण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅकिंग सर्वे. ते मीडिया युसेज सर्वे. आता मीडिया युसेज सर्वे म्हणजे विच टाइप ऑफ मीडिया और विच टाइप ऑफ पर्टिक्युलर टूल यूज टू स्प्रेड द इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्यामध्ये न्यूजपेपर असेल, टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, म्हणजे बऱ्याच काय फ्लेक्स असतील, डिजिटल बोर्ड असेल, म्हणजे ज्या मार्फत आपण ज्या मीडिया असतात की ज्या मीडियाचा वापर आपण आपलं जी जाहिरात असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असेल तर यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. तर त्याला आपण म्हणतो मीडिया युसेज सर्वे. अशा टाईपचा जो सर्वे आहे तर तो आपण कंडक्ट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट वन पार्ट आहे स्टेप्स इन कंडक्टिंग मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वे जर आपल्याला कंडक्ट करायचा असेल तर अशा कुठल्या स्टेप्स आहेत किंवा कुठल्या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात, तर त्या स्टेप्स आपण वन बाय वन या ठिकाणी बघणार आहे. बघा, पहिली जी महत्वाची स्टेप आहे डिफाइनिंग द प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, प्रॉब्लेम जर तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचा असेल, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम, दॅट टाइम यू शुड यूज युअर पास्ट एक्सपिरियन्स, युअर अवेलेबल इन्फॉर्मेशन अँड वेल डिफाइन्ड युअर स्ट्रॅटेजी दॅट वन यूज टू डिफाइन द प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तुमचा भूतकाळातला अनुभव काय असतील तर ते वापरावे लागतील. जी काय माहिती तुम्हाला अवगत असेल तर ती वापरावी लागेल. आणि जर एक वेळेस तुम्ही प्रॉब्लेम जर डिफाईन केला तर मार्केट सर्व्हिस टू बी कंडक्टेड ओनली व्हेन द प्रॉब्लेम रिक्वायर्स फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. जो प्रॉब्लेम आपण तिथं ऑब्झर्व झाला असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, यासाठी आपल्याला प्रॉब्लेम डिफाईन करणे किंवा अंडरस्टँड करणं गरजेचं असतं. आणि प्रॉब्लेम डेफिनेशन शुड बी प्रिसाइज अँड क्लिअर. प्रॉब्लेमची जी काही डेफिनेशन असेल, प्रॉब्लेम म्हणजेच काय, अनसॅटिस्फॅक्टरी सिच्युएशन, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉब्लेम. देन सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह. आता डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह, कुठलेही वर्क करत असताना आपल्याला एक प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह, सेट ऑफ ऑब्जेक्टिव्ह आपल्याला तिथं असणं गरजेचं असतं. तर असे सेट ऑफ ऑब्जेक्टिव्ह हे डिसाईड करणं आणि त्या बेसिसवरती आपला जो काय मार्केट सर्वे असेल तर तो कंडक्ट करणं. नेक्स्ट वन आहे रिसर्च डिझाईन. आता रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन जर कलेक्ट करायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. बाय फेस टू फेस इंटरव्ह्यू, म्हणजे आपण फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊ शकतो. बाय लिटरेचर, तुमचे काही लिटरेचर असतात तर त्या लिटरेचर थ्रू आपण डेटा कलेक्ट करू शकतो. त्यांनी रिस्पॉन्डर्स फीडबॅक, जे कोण रिस्पॉन्डर असतात तर त्याच्या फीडबॅक थ्रू आपण तिथला डेटा असेल तर तो कलेक्ट करू शकतो. देन क्वेश्चनर, म्हणजे रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला जे काही क्वेश्चनर असतात तर त्या क्वेश्चनर तयार करून आपण ते रिसर्च डिझाईनचे जे काही फिक्स्ड क्वेश्चन असतात तर त्या फिक्स्ड क्वेश्चनचा आपण आन्सर त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग रिसर्च डिझाईनमध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चनर्स असतात तर त्या क्वेश्चनरमध्ये तुम्हाला फेस टू फेस जे काही क्वेश्चनर असतात तर ते फेस टू फेस आन्सर क्वेश्चन हे तिथे विचारले जातात. देन टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन, की ज्यामार्फत आपण पर्टिक्युलर रिस्पॉन्डंटला टेलिफोन थ्रू कॉल करणं आणि त्या क्वेश्चन असतात तर त्याचा आन्सर कलेक्ट करणं. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मेल असेल किंवा वाया इंटरनेट असेल तर त्या इंटरनेट थ्रू तुम्ही काय करत असता, जो आपला डेटा टूल असेल तर त्या डेटा टूल तो डेटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला जे रिसर्च डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू शेड्यूल असेल किंवा फॉरवर्ड फ्रेम्ड क्वेश्चनर्स असतात किंवा स्ट्रक्चर्ड क्वेश्चनर्स असतात, हे रिसर्च डिझाईनमध्ये तुम्ही यूज करत असता. आणि रिसर्च डिझाईनमध्ये यूज केल्यानंतर सॅम्पल शुड बी रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला ते क्वेश्चन असतात तर त्या क्वेश्चनचं प्रॉपर रिॲक्शन किंवा त्याच्यावरती रिस्पॉन्डंटचं ॲक्शन मिळणं अतिशय गरजेचं असतं. ज्यावेळी आपण त्याच्यावरती ॲक्शन येत असते किंवा रिॲक्शन येत असते तर त्याच वेळी आपण तो डेटा इंटरप्रेट करत असतो किंवा त्याचा अनालिसिस करत असतो. दॅट्स वाय when we conduct the research design, that time sample size should be choose, म्हणजे तुम्हाला सॅम्पल साईज चूज करावं लागेल ज्याच्यामध्ये लेस दॅन 30 असेल, लेस दॅन 50 असेल किंवा लेस दॅन 25 असेल. तर असं एक सॅम्पल डिझाईन तुम्हाला चूज करावं लागेल. और क्लस्टर बेस्ड सॅम्पल, म्हणजे एका होलसेलर असेल, ट्रेडर्स असेल किंवा तुमचे रिटेलर्स असतील तर तसे क्लस्टर तुम्हाला चूज करावे लागतील.
आणि त्या बेसिसवरती तुम्हाला काय करावं लागेल, डेटा कलेक्ट करावा लागेल. देन सॅम्पल साईज झाल्यानंतर सॅम्पलिंग प्रोसिजर हे तुम्हाला तिथं फॉलो करावं लागेल. आणि कॉन्टॅक्ट मेथड, तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्ट मेथड थ्रू हा डेटा कलेक्ट करणार आहात. तर असा आपला जो रिसर्च डिझाईन आहे तर तो रिसर्च डिझाईन तुम्हाला यूज करावा लागेल. देन टूल ऑफ डेटा कलेक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं टूल आहे इंटरव्ह्यू शेड्यूल. म्हणजे फेस टू फेस असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल थ्रू असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही क्वेश्चन विचारणं आणि त्या क्वेश्चनचा आन्सर मिळवणं. तर त्याला आपण सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्ट्रक्चर्ड क्वेश्चन आर युटिलाइज फॉर द डेटा कलेक्शन थ्रू इंटरव्ह्यू शेड्यूल. तर सेकंड वन आहे मेल क्वेश्चनर. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल थ्रू जे काय तुमची टोटल क्वेश्चनर असेल तर ती क्वेश्चनर सेंड करणं आणि त्यातून ते क्वेश्चनचा आन्सर तिथं कलेक्ट करणं. देन टेलिफोनिक इंटरव्ह्यू, म्हणजे डायरेक्टली पर्सनल कॉल करणं, टेलिफोन कॉल करणं, टेलिफोन कॉल थ्रू डेटा कलेक्ट करणं, टेलिफोन कॉल थ्रू क्वेश्चन विचारणं आणि त्यातून तुम्हाला डेटा कलेक्ट करता येणं गरजेचं असतं. तर आपण म्हणतो टूल्स ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यू शेड्यूल असेल, मेल क्वेश्चन असेल आणि टेलिफोनिक इंटरव्ह्यू असेल. तर असे जे काय टूल्स आहेत हे आपण सायमल्टेनियसली त्या ठिकाणी यूज करत असतो. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, तर यातून सुद्धा आपण तिथून रिॲक्शन किंवा रिप्लाय त्या ठिकाणी कलेक्ट करू शकतो. त्यानंतर येतो डेटा कलेक्शन. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जे काय आपण क्वेश्चनर स्ट्रक्चर्ड केलेलं असते किंवा क्वेश्चनर बेस्ड जो डेटा कलेक्ट केलेला असतो हा डेटा आपण डिसिजन मेकिंगसाठी किंवा स्पेसिफिक कोर्स ऑफ ॲक्शनसाठी यूज करत असतो. मग डेटा कलेक्शन करत असताना रिलायबल, इम्पॉर्टंट अँड मॉनिटर बेस हा डेटा कलेक्ट करणं गरजेचं असतं. आणि अलर्ट आणि कॉन्शियस डेटा कलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे ॲक्च्युअल फील्ड वर्क करणं, ॲक्च्युअल फील्डमध्ये जाणं, ॲक्च्युअल फील्डमध्ये गेल्यानंतर तो डेटा ॲक्च्युअल जो रिस्पॉन्डर असेल तर त्याच्याकडून कलेक्ट करणं, त्याला आपण काय म्हणतो, डेटा कलेक्शन. The next one, sixth one step is tabulation and analysis of data. Tabulation means structure the particular data in the table form. टेबल फॉर्म मध्ये जो तुमचा डेटा असेल तर तो पुटअप करणं. आता टेबल फॉर्म मध्ये डेटा आपण पुटअप कशासाठी करतो, देअर इंटरप्रिटेशन अँड देअर अनालिसिस. आता इंटरप्रिटेशन आणि अनालिसिस जर करायचं असेल तर तुम्हाला तो डेटा प्रॉपरली ऑर्गनाइज करावा लागतो आणि त्या प्रॉपरली डेटा टेबलमध्ये ऑर्गनाइज केल्यानंतर त्याचं अनालिसिस तुम्हाला करावं लागतं. दॅट्स वाय you put the data, you collect the data in the table and analysis the particular data. And last one, डेटा अनालिसिस साठी तुम्हाला जे काय नंबर ऑफ टेक्निक्स आहेत किंवा जे अनालिसिस टेक्निक आहेत त्याच्यामध्ये न्यूमेरिकल काउंट्स असतील, पर्सेंटेज असेल किंवा सेंट्रल टेंडन्सी असेल, मेजर्स ऑफ डिस्पर्शन असेल, तर या गोष्टी किंवा कोरिलेशन कोएफिशियंट्स असेल, तर इच वन स्टॅटिस्टिकल टूल तुम्हाला तिथं अनालिसिस साठी यूज करावं लागतं. लास्ट वन स्टेप आहे रायटिंग द सर्वे रिपोर्ट. तुम्हाला त्याच्यावरती जो सर्वे रिपोर्ट राईट करावा लागतो. इंट्रोडक्शन ऑफ मार्केट, देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केट, then particular methodology for collection of information, then particular questionnaire of the particular data, then collection of information, number of respondent, then conclusion, then summary of your data, then methodology, then sample details. Each one part observation, each one part getting survey report. So likewise is the steps of conducting market survey. ठीक आहे. तर त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला जे काही सर्वे क्वेश्चनर आहेत जे आपल्या याच्यामध्ये काय केलं या आले